प्लीज ऑर्डर. महाराष्ट्राचा फेवरेट कोणला जेव्हा जेव्हा मी येतो तेव्हा तेव्हा मला 2009चा पहिला महाराष्ट्राचा फेवरेट कोण आठवतो. आणि हेही आठवतं की महाराष्ट्राच्या फेवरेट कोणच्या या सोहळ्यामध्ये, पहिल्या सोहळ्यामध्ये पहिलं पारितोषिक, पहिला क्राऊन ज्यांना दिला गेला होता ती त्या वर्षाची फेवरेट जोडी होती. म्हणजे मी आणि माझ्या बेटर हाफला म्हणजे सुप्रियाला हा पहिला क्राऊन मिळाला होता आणि तो क्राऊन माझ्याकरता खूप महत्त्वाचा आहे. हा या वर्षाचा कार्यक्रम सोहळा सुद्धा तुम्ही सर्वांनी पाहावा अशी मी तुम्हा सर्वांना विनंती करतो. ऑल द व्हेरी बेस्ट. माझी फेवरेट फिल्म वेड नॉमिनेटेड आहे आणि रितेश अवॉर्ड घेऊन जायचं बरं का आज. ऑल द बेस्ट. नमस्कार, मी मृणाल आणि आज मी महाराष्ट्राचा फेवरेट कोण झी टॉकीजच्या रेड कार्पेटवर आली आहे आणि फार बरं वाटतं आहे कारण असं वाटतं की मी घरी आली आहे. अँड आय रिअली वॉन्ट टू विश ऑल द बेस्ट सगळ्यांना जे नॉमिनेटेड आहे आणि जे आज जिंकून जाणार. तर लेट्स हॅव सम फन. वन सेकंड, शुड आय से MFK की महाराष्ट्राचा फेवरेट? ओके, 2023 ना? हां, 2023चे पिक्चर्स आहेत, तर त्याच्यातल्या ज्यांना नॉमिनेशन झालं त्यांना तू विश करू शकतेस. आणि इन जनरली महाराष्ट्र फेवरेट कोणबद्दल तुला काय वाटतं? मी महाराष्ट्राच्या फेवरेट कोण ह्या सॉरी आय एम गोइंग टू से आय जस्ट बोलले झी टॉकीज बोलू ना सरळ. महाराष्ट्राचा फेवरेट कोण? झी टॉकीजवर येणार आहे. वर येणार आहे कसं काय? 28 कॅज्युअली आणि कम्फर्टेबल. तर रेड कार्पेटवर ते माझा एक नियम आहे की कधीही ड्रेस करताना कम्फर्टेबल असायला फार गरजेचं आहे कारण आपल्याला कळत नाही यु नो जस्ट वी नीड टू कम्फर्टेबल. सो हो, ते माझ्या मराठी सिनेमात कधी दिसणार आहे कदाचित मी अशा छान संधीची वाट बघते आहे कारण मराठीपासून सुरुवात केली, हिंदी टेलिव्हिजन केलं, हिंदी फिल्म्स केले, त्यानंतर तेलुगू आणि तेलुगूमध्ये गेल्यानंतर तिथे मला सगळे म्हणतात अरे ही मराठी मुलगी आहे, तर फार अभिमान वाटतं. आणि आता तर मी थांबली आहे की छान अशी मराठी संधी मिळेल, मराठी सिनेमात छान संधी मिळेल आणि पुन्हा मी तुम्हाला भेटत राहील छान छान किरदारासाठी म्हणजे इंटरव्ह्यूजसाठी. आणि आय एम जस्ट वेटिंग. मराठी सिनेसृष्टी जे नवीन आहे त्याच्याविषयी नमस्कार, मी गौरी नलावडे. महाराष्ट्राचा फेवरेट कोण या सोहळ्यासाठी मी आज इथे आलेले आहे आणि प्रचंड एक्सायटेड आहे कारण प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन पाहायला मिळतं, काहीतरी नवीन थीम असते, कलर्स वेगवेगळे असतात आणि खूप छान छान परफॉर्मन्सेस असतात, नॉमिनेशन्स, अवॉर्ड्स. ओव्हरऑलच हा सोहळा फार सुंदर रंगतो आणि तोच मी एन्जॉय करायला आले आणि आय होप तो तुम्हालाही आवडेल. सो पाहायला विसरू नका महाराष्ट्राचा फेवरेट कोण. महाराष्ट्राचा फेवरेट कोण हा पुरस्कार सोहळा माझा अत्यंत फेवरेट पुरस्कार सोहळा आहे कारण मला हे फॅमिली फंक्शन वाटतं. कारण सगळे इतक्या वर्षांनी सगळे भेटतात आणि आम्ही सगळे मजा करतो या अवॉर्ड्सना. प्रत्येकाचं वर्षभरात जे काम आहे ते इकडे छान त्याचं कौतुक केलं जातं. आणि द मोस्ट फेवरेट पार्ट अबाउट दिस अवॉर्ड इज ह्यांची ट्रॉफी, ती क्राऊनवाली ट्रॉफी आहे ती मला फार भावते. आणि जितक्या जास्त ह्या ट्रॉफीज मला घरी घेऊन जाता येतील तेवढ्या मला घरी घेऊन जायच्या आहेत. दॅट्स माय गोल. बट या महाराष्ट्राचा फेवरेट कोण माझा अत्यंत लाडका जवळचा असा पुरस्कार सोहळा आहे आणि कितीही बिझी असले तरीही मी वेळात वेळ काढून MFKला येते. आय लव्ह MFK.
हाय नमस्कार, मी पुष्कर जोग. जगाची मुसाफिरी करत करत मी आज आपल्या सगळ्यांच्या फेवरेट सोहळ्याला आलेलो आहे. आपला सगळ्यांचा लाडका सोहळा म्हणजेच महाराष्ट्राचा फेवरेट कोण 2023. मराठी फिल्म इंडस्ट्रीचं हे सेलिब्रेशन आहे, एक गेट टुगेदर आहे असं मी म्हणतो. 2023मध्ये खूप खूप छान चित्रपट रिलीज झाले, बॉक्स ऑफिसवर सुद्धा कमाल केली आणि कॉन्टेंट वाईज नेहमीच मराठी फिल्म चांगले फिल्म्स देत असतात. अँड सो आय एम सो हॅपी की आज मी या सोहळ्याचा एक भाग आहे आणि सगळ्यांना मी भेटलो. खूप मजा येते आहे. इट्स अ स्टायलिश ग्लॅमरस शो. सो नक्की पहा महाराष्ट्राचा फेवरेट कोण 2023 फक्त झी टॉकीजवर.
MFK बद्दल इन जनरल काय 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 MFK महाराष्ट्राच्या फेवरेट कोणबद्दल आणि तुम्ही एवढे वर्ष येत आहे की तुमचे पिक्चर इथे आल्यानंतर तुम्हाला जनरली कसं वाटतं त्याबद्दल? महाराष्ट्राचा फेवरेट कोण आणि जी टॉकीज, तर यांचं नातं इतकं भारी आहे की कसं आहे की दरवर्षी गावाला एक यात्रा असते आणि सगळे गावकरी आपले येत असतात. तसं हे कलावंतांचं गाव झाल्यासारखं झालं आहे आणि सगळे कलावंत इकडे येत असतो आणि एकमेकाला भेटत असतो, हालहवाल विचारत असतो, कलात्मकदृष्ट्या कुठे काय चाललं आहे हे समजत असतं आणि असं सगळी छान वाटतं, मजा वाटते आणि हा उत्तम प्रोग्राम आहे. आणि आता महाराष्ट्राचं फेवरेट कोण आहे जे सिस्टमनं राबवलं जातं ते एकंदरीत सुंदर आहे. तर खूप आनंदी गोष्ट आहे, भारी वाटतं, दरवर्षी भारी वाटतं, यावर्षी अजून भारी वाटतं.